सत्ता संघर्षाच्या सुनावणीत शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाची आरती केली। खरी शिवसेना कोणाची याबाबत निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते। दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार असल्याने त्यांच्या दौऱ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। बुधवारी शिवसेना पक्षासंदर्भात सुनावणी असल्याने पालकमंत्र्यांनी शिवसेना कार्यालयात बसून संपूर्ण निकाल ऐकला। नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे यांची असल्याचा निकाल देताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। मला वाटतं की निकालाच्या संदर्भामध्ये यापूर्वीच आपण सगळ्यांनी आपल्या भावना आणि आनंद त्या ठिकाणी साजरा केलेला आहे। प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या राष्ट्रीयत्वाच्या विचारावर या निकालाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झालेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेना प्रमुखांची जी भूमिका पुढे नेण्याचं कार्य केलेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब आज माननीय न्यायदेवतेने त्या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून आपल्या नाशिकचा मानबिंदू काळाराम मंदिर जे आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी दर्शनाच्यासाठी आलेलो आणि हे दर्शन संपन्न होत असतानाच काही महिन्यांच्या पूर्वी आदरणीय महंत महोदयांनी त्याच्यासोबतच खासदार साहेब स्थानिक आमदार महोदयांनी या मंदिरामध्ये काही प्रमाणात लिकेजेस आहेत, पाण्याची गळती होते आणि या परिसराचंही सुशोभीकरण या संदर्भामध्ये निधीची सूचना केलेली होती आणि त्या सूचनेप्रमाणे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सर्व प्रशासनाच्या वतीने साधारणतः 1,80,00,000 रुपयाचं प्रशासकीय मान्यता या कामाला दिलेली आहे आणि लवकरच पुढच्या प्रोसिजरच्या माध्यमातून त्याचं मार्गक्रमण होईल। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी या संदर्भामध्ये सूचना केलेली आहे आणि याचा पुढचा जो आणखी विकासाचा जो आराखडा आहे आपल्याला माहिती की 2027 मध्ये कुंभमेळा आपल्या नाशिकमध्ये संपन्न होणार आहे आणि त्याही दृष्टिकोनातून जो आराखडा आपण तयार करायला घेतलेला आहे त्या आराखड्यामध्येही हा मानबिंदू असलेलं हे स्थान असल्यामुळे या परिसराच्या विकासाच्या संदर्भामध्येही त्या ठिकाणी अनेक बाबी। यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंतप्पा गोडसे यांना शुभेच्छा देत जोरदार घोषणाबाजी केली। फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। खरं तर आजचा दिवसच आनंदाचा आहे। आपण बघितलं असेल की या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे मार्गक्रमण करतोय त्या शिवसेनेचा आज अधिकृत म्हणून घोषणा झालेली आहे आणि म्हणूनच आज राम मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो। दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे संपूर्ण देशामध्ये एक राम मंदिराचं निर्माणीचं एक उत्साहाचं एक वातावरण एक आनंदाचं वातावरण आहे आणि यामध्येच आपल्या नाशिकचं काळाराम मंदिर म्हणजे अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे, ही आपली अस्मिता आहे आणि या काळाराम मंदिराच्या परिसराचं नूतनीकरण व्हावं यासाठी आदरणीय महंत सुधीरजी महाराज यांनी काही सूचना केल्या होत्या। आमचे खासदार इथले आमदार यांनी सुद्धा मागणी केली होती आणि आपले लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांनी DPDC मधून त्या काळाराम मंदिराच्या परिसराच्या नूतनीकरणासाठी व सभोवताली असलेल्या ओसरीचं नूतनीकरण तसेच या काळाराम मंदिरामध्ये काही लिकेजचा इश्यू आहे त्यासाठी 1,80,00,000 रुपये DPDC मधून मंजूर केले आणि त्याची सुरुवात आता होणार आहे। मला वाटतं यासारखा आनंदाचा क्षण नाशिककरांसाठी कुठलाही नसावा। मी आदरणीय दादांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात उल्लेख करावा। त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्री काळाराम मंदिरात जाऊन आरती केली। यावेळी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, माजी नगरसेवक बंटी तिदमे, राजू लवटे,
उपमहानगर प्रमुख दिगंबर मोगरे आदींसह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.